उन्हाळी वाळवणातला सगळ्यांनाच अवघड असा वाटणारा प्रकार म्हणजे गव्हाच्या चिकाची कुरडई. कारण ही रेसिपी खरंच जास्त खूप लेंदी आहे, मेहनतीचं काम आहे. 6 ते 7 दिवस तुम्हाला ही प्रोसेस करायला लागते. तेव्हा कुठे अगदी पांढऱ्या शुभ्र अशा अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि मस्त वर्षभर डब्यामध्ये साठवून ठेवता येईल अशा फुलासारख्या तिप्पट ते चौपट फुलणाऱ्या कुरड्या तयार होतात. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण जर तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी ट्राय केली किंवा या कुरड्या बनवल्या तरीसुद्धा अजिबात फसणार नाही याची खात्री देते. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी या चिकाच्या कुरड्या बनवण्यासाठी गहू कुठला वापरायचा हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण गव्हावर सुद्धा कुरडईची क्वालिटी, कुरडईचा रंग किंवा मग कुरड्या किती पांढऱ्या शुभ्र येतात, चीक किती निघतो, या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. तर असा गोलमटोल आकाराचा म्हणजे भरपूर आतमध्ये पीठ असलेला गोलमटोल किंवा जाड असलेला गहू निवडायचा. मी इथे लोकवन जातीचा जो गहू आहे तो घेतलेला आहे. ह्याच्या कुरड्या मस्त पांढऱ्या शुभ्र येतात आणि भरपूर चीकसुद्धा निघतो. आज आपण इथे 2 किलो गव्हापासून या चिकाच्या कुरड्या बनवणार आहोत. सगळ्यात अगोदर गहू स्वच्छ निवडून घ्यायचा. आता हा जो गहू आहे मी एका मोठ्या अशा स्टीलच्या डब्यामध्ये घालून घेतला आहे. आता आपण गहू 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने इथे धुवून घेणार आहोत. म्हणजे गव्हाला बऱ्याचदा पावडर लावलेली असते किंवा मग थोडीशी धूळ वगैरे असते, तीसुद्धा निघून जाईल. आणि आता आपल्याला हा जो गहू आहे 3 दिवसांसाठी भिजत ठेवायचा आहे. सगळ्यात आधी तर मी इथे धुवून घेते. गहू स्वच्छ धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता गहू भिजवण्यासाठी भरपूर म्हणजे डबा भरेपर्यंत वरपर्यंत मी पाणी घातलं आहे. भरपूर पाणी घालायचं आणि आपला जो गहू आहे आपल्याला आता 3 दिवस सलग भिजत घालायचा आहे. जर आज सोमवार असेल तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी आपल्याला गहू काढायचे आहेत. आता मी हा जो डबा आहे त्याचं झाकण बंद करते. आपल्याला सावलीतच हे ठेवून द्यायचं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये आता खूप जास्त बाहेर गरमी असल्यामुळे गहू लवकर येतो आणि मग त्याचा आंबट वाससुद्धा येऊ शकतो. त्यामुळे चीक खराब होण्याची शक्यता असते. 1 दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी याचं पाणी बदललेलं आहे. 1 दिवस कंप्लीट झाला आहे. सतत आपल्याला दररोज याचं पाणी बदलायचं आहे. म्हणजे आपली जी चिकाची कुरडई आहे आंबट होत नाही आणि या गव्हाला घाण आंबट असा वाससुद्धा येत नाही. तर आता इथे कंप्लीट 3 दिवस झालेले आहेत. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे मी सोमवारी गहू इथे टाकलेला होता, तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी संध्याकाळी आपल्याला हा जो गहू आहे बोटामध्ये दाबून बघायचा आहे. जर गव्हामधून असा व्यवस्थित चीक पटकन बाहेर येत असेल तर समजून जायचं गहू आपला इथे चीक काढण्यासाठी तयार आहे. जर चीक व्यवस्थित आला नाही, गहू थोडासा कडक वाटला तर अजून 1 दिवसासाठी ठेवू शकता. आता मी जो हा भिजलेला गहू आहे 3 दिवस भिजलेला गहू एका मोठ्या अशा दोडीमध्ये काढून घेतला आहे. आणि आता आपण मिक्सरमध्ये 2-2, 3-3 चमचे हे जे गहू आहे ते 1 चमचा मिठासोबत घालून थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने मिक्सरला हे फिरवून घेतलं आहे. आता आपण गव्हाचा इथे चीक काढण्याचं काम करतो आहे. तर एका टोपामध्ये भरपूर असं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि हे गहू जे आहेत अर्धवट आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. खूप जास्त पेस्ट करायची नाही. यामुळे काय होतं, गव्हापासून सगळा चीक वेगळा होतो आणि कोंडासुद्धा वेगळा होतो. तर सगळा जो 2 किलो भिजलेला गहू आहे मी अशा पद्धतीने मिक्सरमध्ये काढून घेतला आहे. त्यानंतर भरपूर अशा पाण्यामध्ये हा जो चीक आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे. तर आता दोन्ही हाताच्या सहाय्याने आपण चीक अशा पद्धतीने दाबून दाबून हा जो कोंडा आहे तो आणि चीक वेगळा करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे. सुरुवातीला याच्यामध्ये भरपूर असा चोथा निघतो, बघू शकता. सगळा गहू आपण जो आहे इथे पिळून घेणार आहोत. आता बऱ्यापैकी इथे गव्हाचा कोंडा जो आहे तो निघलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडासा कोंडा शिल्लक राहतो, तर आपण एक स्टीलचा डबा घेतला आहे आणि हा जो चीक आहे तो आपण एका चाळणीने, जी पुरणाची चाळण असते त्याने चाळून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. याच पद्धतीने बनवलं तर कुठेही अजिबात कोणाच्या मदतीची सुद्धा गरज पडणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर अशा पद्धतीने आता शेवटची जी बॅच आहे, म्हणजे थोडासा जो पाण्यामध्ये कोंडा उरलेला होता तो सुद्धा आपण चाळणीवरती अशा पद्धतीने चाळून घेतला आहे. आता हा जो पांढरा शुभ्र असा चीक आहे ह्याच्यामध्ये मी भरपूर असं पाणी घातलं आहे, जवळपास 2 जग पाणी घातलं आहे. आता आपल्याला हा चीकसुद्धा व्यवस्थितपणे एकदा सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे. हा जो कोंडा आहे त्यामध्ये थोडासा चीक उरलेला असतो, म्हणून मी इथे अजून एक 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. व्यवस्थितपणे परत आपण एकदा हा जो गहू आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून याच्यामधला जो उरलेला चीक आहे तो सुद्धा काढून घेणार आहोत आणि चाळणीने गाळून त्याच डब्यामध्ये आपण चिकाच्या मिक्स करणार आहोत. खूप जास्त हा कोंडा चोळायचा नाही किंवा मिक्सरला बारीक ग्राइंड करायचा नाही, कारण मग गव्हाच्या वरच्या चोथ्याचा जो लाल रंग आहे तो सुद्धा कुरडईला लागू शकतो. म्हणून हलक्या हाताने फक्त यातला उरलेला चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. खूप जास्त आतपर्यंत पिळत बसायचं नाही.
आता हा जो कोंडा आहे ह्याच्यात तुम्ही भातोडा घालू शकता किंवा मग जनावरांना खायलासुद्धा हा कोंडा देऊ शकता. तर आता हे जे चिकाचं उरलेलं पाणी आहे ते सुद्धा मी चाळून घेते, म्हणजे याच्यामध्ये एकही चोथ्याचा किंवा कोंड्याचा एकही दाणा याच्यामध्ये उरणार नाही. तर भरपूर डबाभर असं आपलं हे चिकाचं पाणी इथे तयार झालं आहे. आता एकदा आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा नाही आहे, तर आपल्याला 3 वेळेस ही प्रोसेस करायची आहे. पहिल्यांदा आपण पुरणाच्या चाळणीने हा चीक गाळून घेतला आहे. दुसऱ्यांदा आपण इथे सुजीची किंवा मैद्याची चाळणी घेतलेली आहे आणि त्याने आपण हा जो चीक आहे मोठ्या अशा टोपामध्ये चाळून घेणार आहोत. चाळणीला सगळ्यात अगोदर तर मीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे चाळणीची जी छिद्र आहे ती ब्लॉक होत नाही. दुसऱ्यांदा आपण सुजीच्या चाळणीने चाळून घेतल्यानंतर तिसऱ्यांदा आपण इथे हा जो गव्हाचा चीक आहे तो आपण इथे कापडाने व्यवस्थितपणे वस्त्रगाळ करून घेणार आहोत. इतक्या वेळेस गाळून घेण्याचं कारण एकच मंडळी, की आपली जी गव्हाची चिकाची कुरडई आहे एकदम पांढरी शुभ्र यावी. कारण याच्यामध्ये थोडासा जरी कोंडा आला तर मग आपल्या गव्हाच्या चिकाच्या कुरडईचा रंग बदलतो, लालसर येते, थोडीशी पिवळसर येते. त्यामुळे 2 ते 3 वेळेस आपल्याला हा जो चीक आहे तो गाळून घेणे किंवा कापडाच्या साहाय्याने वस्त्रगाळ करून घेणं गरजेचं असतं. आता एका मोठ्या अशा डब्याला मी इथे एक सुती कापड बांधलेलं आहे. त्यानंतर आपण हा जो सगळा चीक आहे वस्त्रगाळ करून घेतला आहे. तर बघू शकता ग्लासच्या साहाय्याने काय होतं, त्या कापडाला अजिबात चीक किंवा कोंडासुद्धा चिकटत नाही. आता हा जो चीक आहे आपल्याला अजून गाळून घेण्याची गरज नाही आहे. एकदम पांढरा शुभ्र असा हा चीक तयार आहे. 1 दिवसासाठी म्हणजे आता गुरुवारी संध्याकाळी मी हे चीक वेगळा केलेला आहे. तर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी हा जो चीक आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत. तर आता आपला 4था दिवस आहे आणि आज आपण या कुरड्या करू शकतो. तर हा जो चीक आहे त्याच्यावरचं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही 1 ते 2 दिवससुद्धा हे पाणी सलग सकाळ संध्याकाळ बदलू शकता. अजून शनिवारीसुद्धा तुम्ही याच्या कुरड्या बनवू शकता. पण 1 दिवसच मी इथे चीक हा ठेवून दिलेला आहे. आता यातलं सगळं वरचं पाणी काढून घेतलं आहे. खाली बघू शकता मस्त पांढरा शुभ्र घट्ट असा हा गव्हाचा चीक इथे तयार आहे. आता हा जो गव्हाचा चीक आहे तो आपण एका भांड्यामध्ये मोजून घेणार आहोत. खूप जास्त पातळ ठेवायचं नाही, वरचं सगळं स्वच्छ पाणी काढून घ्यायचं. तर आता इथे 1 पातेलं भरून तरी हा चीक मी इथे काढून घेतलेला आहे. एका छोट्या पातेल्याच्या आपण इथे हा चिकाच्या कुरड्या तयार करणार आहोत. तर 1 पातेलं जर चीक असेल तर त्याच्या 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जेवढा चीक असेल त्याच्या 1.5 पट पाणी आपल्याला इथे कुरडईसाठी एकदम परफेक्ट मापाचं मेजरमेंट आहे. अजिबात कुरडई कुठेच बिघडणार नाही, गव्हाचा चीक घट्ट होणार नाही किंवा पातळसुद्धा होणार नाही. आता हे जे 1.5 पातेलं पाणी आहे ते आपण मोठ्या अशा पातेल्यामध्ये घालून छान मस्त याच्यामध्ये 1 टीस्पून मीठ घातलं आहे आणि पाणी छान उकळलं की मग आपण हा जो गव्हाचा चीक आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पाण्याला छान खळखळून उकळी आली तरच आपल्याला याच्यामध्ये चीक घालायचा आहे. कोमट पाणी असताना, थंड पाणी असताना चीक मिक्स करू नका, नाहीतर मग चिकाच्या कुरड्या तयार होतील पण मग त्याला चिरा जातील आणि कुरडई डब्यामध्ये भरताना त्याचे तुकडे पडतील. तर आता आपण सगळा चीक एकदम उकळत्या पाण्यामध्ये इथे मिक्स करून घेतलेला आहे. आता हे खूप जास्त घट्ट व्हायला सुरुवात होते आणि हातसुद्धा दुखून येतात. जर मदतीला कोणी असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण आज आपली क्वांटिटी इथे कमी आहे. 2च किलोच्या आपण कुरड्या बनवतो आहे, म्हणून सहज आपण एकट्या आणि कोणाच्या मदतीशिवाय या कुरड्या बनवू शकतो. यानंतर चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करणं अवघड होतं, म्हणून मी इथे लाटण्याचा वापर केलेला आहे. चिकाच्या कुरड्या बनवण्यासाठी जो लाकडी चमचा मिळतो मोठा, तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता आपल्याला हा चीक किती वेळ शिजवून घ्यायचा ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आता 2 किलोच्या चिकाच्या कुरडईचा जो चीक आहे तो जवळपास मी इथे 30 ते 35 मिनटं छान लो टू मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने शिजवून घेतला आहे. तुम्ही इथे नोटीस करू शकता मंडळी, सुरुवातीला चीक आपला खूप पातळ दिसत होता. जसा जसा हा शिजत जातो याचा रंगसुद्धा पांढरा शुभ्र व्हायला सुरुवात होते आणि एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते. याचं टेक्स्चर बघू शकता. आणि अजून एक याची जी ट्रिक आहे ओळखण्याची ती म्हणजे गव्हाचा चीक शिजत आला की अशा पद्धतीने पातेल्याला बाजूला साय सोडायला लागतो, तेव्हासुद्धा समजून जायचं की आपला जो चीक आहे कुरडईसाठी आता तयार होतो आहे. याचा रंगसुद्धा पांढरा शुभ्र होतो, एकदम चकाकी या चिकाला येते. पारदर्शक किंवा ट्रान्सपरंट असा हा काचेसारखा दिसायला लागतो. त्यानंतर आपल्याला परत 5-6 मिनटं 7 मिनटं झाली की लगेचच झाकण ठेवायचं, परत एकदा लाटण्याने मिक्स करायचं. असं आपल्याला 35 ते 40 मिनटं चीक शिजवून घ्यायचं आहे. 40 मिनटं चीक शिजल्यानंतर आपण इथे एका स्टीलच्या साच्यामध्ये हा जो गरमागरम असा चीक आहे तो भरून घेतला आहे. कुठलाही साचा तुम्ही या कुरडईसाठी वापरू शकता. आणि त्यानंतर आपण ह्या ज्या चिकाच्या कुरड्या आहे एका प्लास्टिकच्या शीटवरती अशा पद्धतीने घालून घेणार आहोत. मीडियम साईजची जी मध्यम आकाराची जी चाळणी असते
चकती असते कुरडईची ती लावून इथे मी या चिकाच्या कुरड्या अशा पद्धतीने तयार करून घेते आहे. तर 2 किलो गव्हामध्ये आपल्या जवळपास 60 ते 70 लहान मीडियम साईजच्या ज्या कुरड्या आहेत त्या तयार होतात. आता मस्त 2 दिवस कडकडीत उन्हात मी याला वाळवून घेतलं आहे आणि त्यानंतर मी इथे ही जी चिकाची कुरडई आहे तुम्हाला तळून दाखवते मंडळी. बघू शकता तिप्पट ते चौपट इथे ही कुरडई फुलती आहे आणि या चिकाच्या कुरड्या आम्ही एकाच वेड्याच्या बनवल्या होत्या म्हणून थोड्याशा पातळ झाल्या. 2 ते 3 वेड्याच्या सुद्धा तुम्ही या कुरड्या बनवू शकता. माझीसुद्धा ही पहिलीच वेळ होती, पण तरीसुद्धा पहिली वेळ असूनसुद्धा मस्त एकदम पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या इथे तयार झाल्यात. तर तुम्हीसुद्धा पहिल्यांदा जरी अशा पद्धतीने गव्हाच्या चिकाची कुरडई बनवणार असाल तर ही रेसिपी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केली आहे, ती फॉलो करा. आणि आजचा हा गव्हाच्या चिकाच्या कुरडईचा व्हिडिओ किंवा रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. बघू शकता कुरडई अजिबात कुठेही लाल झालेली नाही आहे, पिवळसर झालेली नाही आहे, मस्त पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार होतात. नक्की करून बघा. धन्यवाद.